सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे का आता आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. चातुर्मास म्हणजेच काय, तर जे काही 4 महिने चातुर्मास असतो, कार्तिकी शुल्क एकादशीपर्यंत, म्हणजे दिवाळीच्या नंतर जी काही कार्तिकी एकादशी येते त्या शुल्क पक्षातील तोपर्यंत चातुर्मास हा सुरू असतो. आता हे 4 महिने आपले भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत असतात. त्यामुळे आपल्याला माहिती असेल की या काळामध्ये चातुर्मासामध्ये अत्यंत पवित्र हा काळ मानला जातो. त्याचबरोबर त्यामुळे चातुर्मासाला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे श्रद्धेने जी काही कुठली सेवा आपण करत असतो, मग ती 5 मिनिटाची असू दे, 10 मिनिटाची असू दे, किंवा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने असू दे, पण अगदी 5 मिनिटामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर फळं देणारी अशी उपासना सेवा तुम्ही करू शकता. मग बघा, भगवान विष्णू हे निद्रावस्थेत आहे 4 महिने, पण जरी सुद्धा आपले त्यांचं जे काही पृथ्वी तलावावरचं ऊर्जा कवच आहे ना, ते खूप जास्त प्रमाणामध्ये प्राप्त झालेलं असतं. 4 महिन्यांमध्ये आपलं असं असतं का 4 महिने म्हटलं म्हणजे लगातार आपले सणवार मात्र हिंदू धर्मामध्ये आता सणवार व्रत वैकल्य सुरुवात होणार असतात. श्रावण महिना असला का सणांचा श्रावण महिना म्हणून सणांचा महिना ओळखला जातो. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सोबतच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला अत्यंत साधी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे, जी की सगळ्यात प्रभावी सेवा असणार आहे. या सेवेने तुमच्या डोक्यावरील कर्ज निवारण होऊन आर्थिक घरामध्ये शांतता, सुबकता आणि माता लक्ष्मी ही टिकून राहते. सोबतच घरामध्ये तुमचा जो काही पैसा असेल, धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती जे काही आहे ते घरामध्ये चिळकाळ टिकून राहते आणि तुमचे उत्तरोत्तर वाढ होते, प्रगती होते. डोक्यावरचं कर्ज निवारण होऊन अखंड माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. सोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर तुम्हाला हवा असेल तर या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची निश्चितच जी काही मनोभावी श्रद्धेने वेळात वेळ काढून आपण जी काही साधी सोपी माता लक्ष्मीची अशी सेवा करणार आहोत ना, ती प्रत्येकाच्या घरामध्ये झालीच पाहिजे. जेणेकरून नित्यनियमाने जर या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये रोज जर तुम्ही ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली ना, तर निश्चितच तुम्हाला अनंत पटणे फळ जे आहे काही ते निश्चितच प्राप्त होतं. तर बघा, आता ज्या काही सेवा असणार आहे त्याच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं का माता लक्ष्मी जर कोणाला नको आहे, माता लक्ष्मी किंवा पैसा हा प्रत्येकाला हवा आहे, त्याचप्रमाणे आपण सेवा सुद्धा करायची आहे. आषाढी एकादशीपासून आपल्या चातुर्मासाला सुरुवात होत असते. म्हणून बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का जन्म देण्याचं काम मात्र ब्रह्मदेव करत असतात, पण मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूंकडे असतं आणि मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती करून देण्याचं काम किंवा सांभाळण्याचं काम हे भगवान शंकरांकडे असतं. म्हणूनच ब्रह्मा विष्णू महेश असं ब्रह्मांडाला नाव सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता जे काही पालन करते आहेत, म्हणजे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे, ते आता 4 महिने निद्रावस्थेत असतात आणि देव कधीही झोपत नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. निद्रा अवस्थेत असल्यामुळे 4 महिने आपल्याला किंवा आपल्या भक्तांना काळजी वाटू नये किंवा कुठल्याही प्रकारची भीती वाटू नये आपले पालन करताच. म्हणून आपले 4 महिने झोपलेले असल्यावर आपलं संरक्षण कोण करणार, म्हणून त्यासाठीच आपल्याला या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये सुरुवातीपासून सणवारांची जी काही रेलचेल असतं ती सुरू झालेली असते. सर्वप्रथम चातुर्मास सुरू झाला का श्रावण महिना येतो. बघा, श्रावण महिना म्हटलं म्हणजे भगवान शंकरांना हा समर्पित असतो. त्यानंतर येतं म्हणजे आपले गौरी गणपती येतात. त्यावेळेस आपले गौराई गणपती आपण घरामध्ये स्थापन करत असतो किंवा ते काही जे दिवस असतात ना, हे खूप जास्त सुंदर आणि मजेत उत्साहामध्ये पार पडत असतात, सेवेमध्ये जातात. श्रावण महिना सुद्धा खूप जास्त मनोभावी श्रद्धेने सेवा केल्या जातात. त्याचबरोबर पितृपक्ष आपल्या पितरांना समर्पित असतो. पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या या कालावधीमध्ये आपण जो काही नित्यनियमाने सेवा करतो, मग त्याच्यानंतर येते आपले महत्त्वाचं म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. मग दसरा येत असतो, दिवाळी येत असते, कार्तिकी शुल्क एकादशी येते आणि त्यावेळेस आपले भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होत असतात आणि परत आपल्या भगवान शंकर जे काही आपले संपूर्ण कारभार आजपर्यंत सांभाळलेला असतो ते परत आपल्या विष्णूंकडे सोपवत असतात. अशा प्रकारे संपूर्ण क्रिया ही जी काही आहे ती 4 महिन्याच्या कालावधीमध्ये चालत असते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे 4 महिने खूप जास्त सणवार, उपाय, तोडगे सगळ्यांमध्ये जाणार आहे. ह्या सगळ्यांसोबतच जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर अतिउच्च कोटीची सगळ्यात प्रभावी आणि 5 मिनिटात होणारी जर सेवा तुम्ही केली ना, तर निश्चित तुम्हाला सुद्धा जो काही फळं आहे ते मिळत असतं, फळप्राप्ती होत असते. बघा, आजच्या कलियुगामध्ये पैसा कोणाला नको आहे, पैसा हा प्रत्येकाला हवा आहे, पण तो कशा पद्धतीने आपल्या घरात आला पाहिजे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं, किंवा त्या माता लक्ष्मीसाठी कोणत्या सेवा केल्या पाहिजे हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं.
त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी आणि अतिउच्च कोटीची सेवा, तीच म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. अतिउच्च कोटीची का सांगते आहे, तर भगवान विष्णूंना जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त प्रभावी किंवा प्रसन्न करायचं असेल तर आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर जे काही भगवान श्रीहरी विष्णू असतात त्यांच्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र या चातुर्मासाच्या 4 महिन्यांमध्ये रोज पठण करत असतो. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पठण करू शकता. त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने संकल्पयुक्त करा किंवा नाही केला तरी चालतो. पण तुम्ही जर या चातुर्मासामध्ये 40 दिवसांची किंवा इच्छित दिवसांसाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा जर केली तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राची जर तुम्ही सेवा केली तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा तुम्ही जर केली तर निश्चितच तुम्हाला फळप्राप्ती होत असते. बघा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता. सकाळी सकाळी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री झोपेपर्यंत त्याला वेळेची अगदी मर्यादा नसते. एकच टाइम फिक्स केला तर अतिशय प्रभावी सेवा असणार आहे. पण काही वेळेत जमत नाही, आज दुपारी उद्या सकाळी किंवा परवा रात्री असं सुद्धा केलं तरी नित्यनेमाने तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त खंडन पडू द्यायचं नाही आणि कंटाळा करायचा नाही आहे, जेणेकरून तुमचा जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही स्वतःला एक शिस्त लावून सुद्धा ही सेवा करू शकता. रोज सेवा आपल्याकडून घडते आणि चातुर्मासामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्राची निश्चित अशी प्रभावी सेवा असणार आहे. बघा, विष्णू सहस्रनाम जे काही छोटीशी पोथी असते किंवा त्यात तो काही पुस्तक असतं ते आपल्याला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये निश्चितच उपलब्ध होत असतं. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली जे काही विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची विष्णू सहस्रनामावली सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा व्यंकटेश स्तोत्रमची पठण सेवा करू शकता. भगवान विष्णूंची खूप सेवा मला करायची आहे तर या चातुर्मासात तुम्ही भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. रोज विष्णू सहस्रनामावली 1000 नाम तुम्ही पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आता ही झाली भगवान विष्णूंची सेवा. त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंसोबतच व्यंकटेश स्तोत्रम किंवा रोज एक माळ विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे, पठण करायचं आहे. 11 वेळा 21 वेळा तुम्हाला जसं जमेल एक माळ या पद्धतीने तुम्ही पठण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला पूर्ण विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नसेल तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे की अतिउच्च कोटीची प्रभावी सेवा सांगितली गेलेली आहे, दररोज 11 वेळा जरी म्हटलं तरी तुम्हाला पूर्ण विष्णू सहस्रनाम वाचल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणजेच काय तर ओम नमस्वदंताये सहस्रमूर्ते सहस्रपादा शिशोरुभावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हे स्तोत्र आहे ते रोज तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळेस सुद्धा म्हणू शकता, जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी म्हटलं तर दिवसभरामध्ये केलेल्या पापांचं जे काही आहे ते क्षालन होतं. जे कुठल्याही प्रकारचं पाप असतं, आपल्याकडून कोणाला वाईट बोललं गेलं असेल, कोणाची निंदा नस्तगी झाली असेल तरी सुद्धा तुम्ही 11 वेळा म्हणून झोपू शकता आणि पूर्ण विष्णू सहस्रनाम वाचण्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर आता नित्यसेवेमध्ये तुम्ही दररोज व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकतात. नित्यसेवा जी काही आपल्याला दिलेली आहे ती तुम्हाला 11 माळी आणि 3 अध्याय यासोबतच ती सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे, जेणेकरून न चुकता ही सेवा केली म्हणजे आपलं जे काही फळ आहे ते पूर्णपणे 100% आपल्या खात्यात जमा होतं. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र 12 महिने जर तुम्ही वाचलं तर तुमच्या डोक्यावरील जे काही कर्ज निवारण आहे ते सुद्धा मुक्त होतं. हे स्वतः परमपूज्य गुरुमाऊली सांगतात. विष्णू सहस्रनाम स्तोत्र जर तुम्ही 12 महिने वाचलं तर तुमच्या डोक्यावर जितकंही काही कर्ज असेल ते निवारण होईल, तुमची आर्थिक प्रगती होईल, तुमची भरभराट होईल, तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुटणार आहेत आणि त्यासाठी आपण विष्णू सहस्रनामाची सेवा केली जाते. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माता लक्ष्मीला आकर्षित जर करायचं असेल तर ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची नित्य नियमाने सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतःहून येते, तिला सुद्धा यायला आनंद होतो. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. म्हणून तुम्ही बघितलं तर जमेल तशी या पद्धतीने माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. या चातुर्मासामध्ये तुम्हाला विष्णूची जशी आपण सेवा करतो त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा. पण माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची खूप जास्त प्रभावी सेवा आहे जी की सर्वांना आवडते, ती सुद्धा तुम्ही करू शकता.
त्याचबरोबर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे, म्हणून सांगायचं एकच असतं का आता माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो, पण भगवान विष्णूंची सुद्धा झालीच पाहिजे. या चातुर्मासामध्ये न चुकता तुमच्या घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो किंवा कुलदेवतेची टाक, कुलदेवतेचा फोटो किंवा स्त्रीयंत्र तुमच्याकडे असेल, देवघरामध्ये असेल, तर त्या स्त्रीयंत्रावर रोज चातुर्मासामध्ये किंवा चातुर्मासातल्या मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, कलाष्टमी, दुर्गाष्टमी, पौर्णिमा या दिवशी तरी किंवा या तिथीला तरी तुम्ही कुंकुमार्जन केलं पाहिजे. तुम्ही या तिथीला जरी कुंकुमार्जन केलं तरी सुद्धा तुमच्याकडनं ही खूप छान अशी माता लक्ष्मीची सेवा घडणार आहे. या चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये रोज न चुकता आपल्याला स्त्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असेल, टाक असेल, त्याच्यावर निश्चितच कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन आपण 5 बोटांनी 3 बोटांनी करत असतो, हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुंकुमार्जन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्याचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला सुद्धा आपण खूप जास्त कुंकुमार्जन प्रिय आहे, म्हणून कुलदेवतेचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही चातुर्मासामध्ये रोज किंवा प्रत्येक शुक्रवारी कुंकुमार्जन करू शकता. तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल, कुलदेवतेची मूर्ती असेल, जे काही तुमची कुलदेवता असेल, आता आमची तुळजाभवानी आहे, त्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही दररोज अभिषेक करू शकता स्त्रीयंत्राने आणि दर पौर्णिमेला कुंकुमार्जन करू शकता. त्याच्याने सुद्धा जो काही पैशाचा ओघ आहे तो जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो. त्याचबरोबर निश्चितच आपल्याला दररोज कुंकुमार्जन करणं शक्य होत नाही, पण पौर्णिमा तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पौर्णिमा, दुर्गाष्टमी, कलाष्टमी, मंगळवार, शुक्रवार जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यामध्ये कुंकुमार्जन निश्चितच करावं, जेणेकरून अखंड लक्ष्मी प्राप्तीची जे काही मार्ग आहे ते आपल्याला मिळतात. अतिशय प्रभावी अशी माता लक्ष्मीची कुंकुमार्जनची सेवा असते, ज्याला आपण कुंकू अर्चन करत न असं म्हणत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसूक्तमचं पठण. तुम्ही जर रोज श्रीसूक्तम 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 16 वेळेत जर तुम्ही श्रीसूक्तमचं पठण केलं तुमच्या घरामध्ये 4 महिने संध्याकाळी छान असा तुपाचा दिवा लावून, तर निश्चितच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि भरभराट उठते. 1 महिना तरी तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे. त्याचबरोबर महालक्ष्मीला प्रिय असणारे मंत्र, मग त्याच्यामध्ये तुम्ही बघता का विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सूक्तमचं पठण येतं आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम आणि कुबेर मंत्र, त्याचबरोबर नवर्ण मंत्र, कमलात्मक मंत्र, त्याची तुम्ही एक माळ दररोज नित्यसेवेमध्ये संध्याकाळी छान असा तुपाचा दिवा लावून करू शकतात. त्याचबरोबर एक माळ नाही जमलं तर निश्चितच 16 वेळा जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला छान असा अनुभव येत असतो. त्याचबरोबर बीज मंत्र जो काही आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता. श्रीम 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 हा बीज मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून कुंकुमार्जन करताना सुद्धा किंवा कुंकुमार्जन करत असताना श्री सूक्तमचं पठण करून कुंकुमार्जन करायचं आहे. किंवा श्री सूक्तम जर तुम्हाला नसेल जमत तर ओम ऐं क्लीं ऐं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं ऐं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं ऐं चामुंडाय विच्चे या मंत्राचा मंत्रजाप करून, जो की आपला कुळदेवतेचा मंत्र आहे, याचा सुद्धा तुम्ही मंत्रजाप करून करू शकता. पण श्री सूक्तम करूनच तुम्ही निश्चितच, मी तरी सांगेल का श्री सूक्तम करून तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे जे काही मंत्र स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे कुंकुमार्जन करणं. तर बघा, तुम्ही चातुर्मासामध्ये जर ही सेवा केली ना तर निश्चितच तुम्हाला हळूहळू जे काही आहे ते अनुभव येत असतात. आणि माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सेवा, जेणेकरून जी दोघांची सेवा केली तर आपल्या घराची भरभराट होते, घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण तर होतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं का ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला यावंच लागतं. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंच्या किंवा माता लक्ष्मीच्या सेवा सुरू केल्या म्हणजे लगेचच आपण करोडपती होणार आहोत किंवा लाखो रुपयांची लॉटरी लागणार आहे असं नाही, पण हळूहळू आपल्या डोक्यावर जे काही छोटं मोठं कर्ज वाढलेलं असेल ते निवारण्यासाठी मदत होईल, आपल्याला योग्य मार्ग सापडतील किंवा आपण कर्ज फेडण्यासाठी सक्षम होऊ. आर्थिक संकट असतील, अडचणी असतील, मनावर जर काही ओझं असेल तर ते निघेल आणि तुमच्या आयुष्यात जर या सगळ्या गोष्टी निश्चितच नसतील तर पैशाचा ओघ वाढेल. पैसा म्हणजे पगार वाढ होते किंवा घरामध्ये जे काही माता लक्ष्मी किंवा जे काही आपल्या घरामध्ये पैसे असतील ते स्थिर स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. यासाठी या सगळ्या सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.